लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आमच्या घरी आलेले खूप सारे पाहुणे, तर ते सगळे आलेले माझ्या नंदुबाईकडे जाण्यासाठी. तर नंदुबाईकडे होता एक कार्यक्रम, तर तो काय होता ते तुम्हाला कळेलच व्लॉगमध्ये. व्लॉग पूर्ण बघत राहा. हा आमचा छोटू सकाळी उठल्यापासून इकडे तिकडे चालूच होतं त्याचं. सकाळी मी लवकर उठले आणि सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवला. सगळे तोपर्यंत आवरत होते. मग माझे भांडे झाल्यानंतर मी पण आवरायला घेतलं. त्याकडून तर माझ्या निर्या नीट होतच नाहीत. मग माझे नवरोबा मला मदत करत होते. मग त्यानंतर सगळं आवरून सगळेजण मी मस्त मस्त आवरून पोहोचलो दीदींच्या घरी. तिकडे गेल्यानंतर त्यांनी मस्त डेकोरेशन केलेलं. मग तिथे आम्ही गेलो, सगळे पाहुणे मंडळी जमलेले, सगळ्यांना भेटलो, खूप भारी वाटलं. नमूचं आणि दीदींचं चाललेलं मेकअपचं काहीतरी. मग आम्ही खाली जेवण्यासाठी आलो, पण अजून जेवण तयारच नव्हतं. मग म्हटलं चला फोटोशूट करून घेऊ. दीदींचे मस्त मस्त रील्स बनवले. नवरोबाला पकडायला लावलेली पर्स आणि आमचं चालू होतं फोटो सेशन. म्हणलं आज तरी काय बाबा आम्ही लक्ष देणार नाही, एवढं आवरलंय तर फोटो सेशन झालंच पाहिजे. दीदींनी पण लावलेलं भाऊजींना मस्तपैकी रील्स बनवायला. आणि हा आमचा अद्विक बसलेला मोबाईल घेऊन. म्हणला तुम्हाला काय करायचं करा, मी तर आज माझा माझा बसतो बाबा मोबाईल घेऊन. आणि इकडे पूनमचं आणि सौरभचं पण चाललेलं फोटोशूट. त्यानंतर फायनली सगळं जेवण तयार झालं. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. खूप भूक लागलेली, बापरे. मस्त मस्त ताव मारला. खूप सुंदर जेवण होतं. गुलाबजामुन काय भारी होते, एक नंबर होते. खूप खाल्ले. त्यानंतर सगळ्यांना भेटून मस्त आम्ही परत गेलो दीदींच्याकडे आणि त्यांना दिलं गिफ्ट. असा झाला वास्तुशांतीचा कार्यक्रम. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.